Good afternoon. Welcome back to the sixth session of the mid workshop medical review of Bhagavad Gita. So basically, we were discussing in last session. We discussed about the medical. Okay, you can see this presentation now. We were discussing about the stress and its solution provided in Bhagavad Gita. Stress is a very big topic, basically, and very critical topic to handle nowadays for every pathies, every medical alternative pathies. So प्रत्येक ठिकाणी आपल्याला फार difficult होत झालेलं आहे stress management करणं. People are trying to different ways to cope up with the stress. Okay, so in last session we discussed about the Adhija Vyadhi, that how stress get propagated, or how the yoga philosophy says that it is a adhi, that is called as a mental disturbances. खरं म्हणजे बघायला गेलं तर आधीची डेफिनेशन खूप वाईड आहे. बऱ्याच आस्पेक्ट मध्ये आधी म्हणजे आधी या आधीच्या व्याधी याच्यावर एक वर्कशॉप घ्यावा लागेल, अशा एवढी त्याची आस्पेक्ट्स आहेत त्याचे. एनी हाऊ, पण इथे आपण खूप शॉर्ट मध्ये बघतो आहोत की कुठल्याही प्रकारचा मनाचा असंतोष हा व्याधीमध्ये म्हणजे रूपांतरित होतो. ओके, सो तो मनोमय प्राणमय वन्यमय विज्ञानमय अन्नमय कोशाला डिस्टर्ब करत करत तो बॉडी डिसीजेस किंवा डिसऑर्डर्सच्या फॉर्ममध्ये, फिजिकल डिसऑर्डर्सच्या फॉर्ममध्ये येतो. आणि जेव्हा कुठल्याही प्रकारचं कन्फ्लिक्शन स्टेट असते किंवा कन्फ्युजन स्टेट असते फॉर लॉंगर ड्युरेशन ऑफ टाइम, देन द आधी गेट क्रिएटेड विच अल्टिमेटली गेट रिझल्टेड इन द व्याधी, that is a physical, it takes the physical form or physical dysfunction of the organs and the system. ओके, हे आपण मागच्या याच्यापर्यंत डिस्कस केलं होतं. सो आताच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे हाऊ टू और सोल्युशन्स ऑफ द आधी. ओके, भगवद्गीता सोल्युशन ऑफ द आधी किंवा सोल्युशन असे अनेक सोल्युशन्स आहेत आधी ला कसं डील करायचं ते, पण भगवद्गीतेमध्ये कुठले कुठले दिले आहेत किंवा त्याच्यात कुठला उल्लेख आहे का याचा आपण इथे विचार करणार आहोत आजच्या सेशनमध्ये. भगवद्गीतेमध्ये पहिल्यांदा दुसऱ्या अध्याय 38वा एक श्लोक आहे, तो म्हणजे सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. ओके, सो जस्ट अ मिनिट, लेट मी okay. So, be equal in pain and pleasure. Bhagavad Gita says in second chapter that Krishna says की बाबा तुम्ही सुख असो दुःख असो, काही लाभ झालेला असो, काही हानी झालेली असो, काही म्हणजे विजय अवस्था तुम्हाला प्राप्त झाली असो किंवा तुमचा पराभव झालेला असो, अशा कुठल्याही स्टेजमध्ये इक्वल राहायचा प्रयत्न करायचा. आणि ह्यालाच ऍक्च्युली योग स्थिती प्राप्त करणे असं म्हणतात. देर आर लॉट ऑफ वेज टू अचीव दिस काइंड ऑफ लवकर जॉईंट होत जा कधी पण. ओके, सो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि, म्हणजे ही जी स्टेज किंवा ही एक कला आहे ऍक्च्युली. ही कला जर आपल्याला प्राप्त करता आली तर आपल्याला नक्कीच आधीपासून लांब राहता येईल किंवा ज्या आधी ऑलरेडी डेव्हलप झालेल्या आहेत त्या दूर करता येतील. ओके, आता याच्यावर आपण परत पुढच्या 2-3 स्लाइड्सचा विचार करणार आहोत. आधी एक ते श्लोक्स बघून घेऊया की जिथे आपल्याला सोल्युशन्स फाइंड आउट होतात आधीसाठी, की आधी डायल्यूट करण्यासाठी किंवा आधी जे डेव्हलप झालेली आहे ती कमी करण्यासाठी. आता इथे पापम असा शब्द वापरलेला आहे. सो असे अनेक पाप किंवा सीन्स असे क्रिएट होत राहतात. बेसिकली पाप मीन्स द कन्फ्लिक्शन्स, की मग काय करावं मला समजत नाही, हे करू का ते करू, डायलिमा स्टेट असते किंवा गिल्ट्स असतात. ओके, ते सगळ्या गोष्टी म्हणजे पाप अशी संवेदना किंवा अशी एक संज्ञा भगवद्गीतेने त्याला दिलेली आहे. आता उदाहरणार्थ आता सोल्युशन कसं आहे ह्याच्यामध्ये, की सुखदुःखे समे कृत्वा, म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही सोल्जरचं उदाहरण घेतलं. आता तुम्हाला सोल्जर सुद्धा खून करतो, तो रायफल घेतो आणि समोरच्या माणसाचा खून पाडतो, राईट? मग खुनी किंवा सामान्य मनुष्याने केलेला खून आणि सोल्जरने केलेला खून ह्याच्यामध्ये काय फरक असतो? शेवटी माणसाला मारायचंच आहे. ओके, त्यामुळे पण त्याच्यामध्ये बेसिक फरक असा आहे की हेतू काय आहे. त्याने म्हटलेलं आहे की ततो युद्धाय युज्यस्व, युद्ध करणं हे तुझं कर्म आहे. अर्जुन आहेस तू, वॉरियर आहेस तू, युद्ध करणं हे तुझं कर्म आहे. ते कर्म कर, तुझं कर्म आहे म्हणून तुला ते करायचं आहे.
सो माझं कर्म करणे म्हणजे माझं कर्तव्य करणे म्हणजे माझं जे मी करतो आहे ती माझ्या ड्युटी म्हणून मी जेव्हा कुठली गोष्ट करतो, फॉर एक्झाम्पल जेव्हा सोल्जर्स असतात, तेव्हा लोकांना समोरच्या शत्रूला मारणे हे त्याचं कर्तव्य आहे. तेव्हा तो असा त्याला कुठल्या सोल्जरला कधी असा गिल्ट आलेला बघितलंय का तुम्ही? किंवा "अरे, मी इतक्या 100 लोकांना मारलं किंवा मी इतक्या लोकांचा खून केला. आता मी काय करू? मला काहीतरी पाप वगैरे लागेल." अजिबातच येत नाही त्याला कधीच किंवा किंबहुना त्यांच्याकडे वेगळ्या संवेदना किंवा हे असतात, की जितका मी शत्रूंना मारला तितके त्यांना मेडल्स मिळत जातात किंवा जितकं पराक्रम केले तितके मेडल्स त्यांना मिळत जातात. कारण बेसिकली फरक आहे वृत्तीचा या फरक आहे ड्युटी सेन्सचा. ओके. सो जेव्हा मी कुठलंही काम करतो आहे, तेव्हा मी जेव्हा सेन्स ऑफ ड्युटीनी करतो आहे, तर तो युद्धाय युज्यस्व. बेसिक पहिल्या गोष्टीमध्ये आणि हीच सेन्स ऑफ ड्युटी जर आपण प्रत्येक ठिकाणी वापरू शकलो, सुखामध्ये, दुःखामध्ये, काही लाभ असो, हानी असो, विजयाची अवस्था असो, पराभवाची अवस्था असो, काही गेन झालेलं असो, काही लॉस झालेला असो, त्या प्रत्येक ठिकाणी मी माझं कर्म, जे प्रत्येकाचं अलोकेटेड कर्म आहे. घरातली जी हाउसवाईफ असते किंवा होममेकर असते, तिचं एक कर्तव्य आहे, मुलांचं एक कर्तव्य आहे, कुटुंब प्रमुखाचं एक कर्तव्य आहे, राजनैतिकाचं एक कर्तव्य आहे. समाजामध्ये वेगवेगळी कर्तव्य असतात. ती आपली कर्तव्य करत राहणं. कुठल्याही बाहेरची परिस्थिती काय आहे, हानिकारक आहे की लाभदायक आहे, आज मला फार मोठं लॉटरी लागली आहे का माझं बरंच नुकसान झाले आहे, या बाहेरच्या परिस्थितीमध्ये विचलित न होता तू तुझं कर्म करत जा. त्याच्यामुळे तुला कधीही डू युअर कर्मा विथ द सेन्स ऑफ ब्युटी दॅट विल मेक यू टू गेट नॉन अटॅच किंवा दॅट विल मेक यू टू गेट डिटॅच टुवर्ड्स द कर्म आणि कर्मफला. तरी सोल्जरच्या बाबतीमध्ये असं बघितलंय, की आता मी समजा म्हणजे समोरच्या शत्रूच्या ह्याला म्हणजे मारलं किंवा आता त्याचं फळ काय होईल त्याचा विचार करत बसलेला कधी सोल्जर तुम्ही बघितलाय का? किंवा किंबहुना समजा समजा आपल्या म्हणजे आपल्या त्या सोल्जरचा जर पराभव जरी झाला, तरी सुद्धा ही नेव्हर थिंक्स किंवा ही इज नॉट वरीड अबाउट एनिथिंग. त्याचं एकच म्हणणं असतं, की त्यांना तसं पढवलेलं असतं, त्यांना तसं घोकलेलं असतं, टाचलेलं असतं, की व्हॉटेव्हर यू आर डूइंग दॅट इज यू आर डूइंग फॉर युअर नेशन. ओके. सो तू तू तुला जे सांगितलं जातं आहे त्या ऑर्डर्स फॉलो करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि कर्तव्य भावनेने केलेली कुठलीही गोष्ट ही कधीही त्या आत्म्याची किंवा जीवात्म्याला कधीही आधी क्रिएट करत नाही. ओके. सो महाभारताच्या युद्धामध्ये असे असंख्य प्रसंग होऊन गेले, की जिथे नरोवा कुंजरवाची स्टेट असो किंवा भीष्माना म्हणजे असे कटकारस्थानं रचली गेली. मग तो जयद्रथचा वध असो किंवा कुठलीही गोष्ट असो. असे अनेकसे प्रसंग तुम्ही बघू शकाल, की जिथे अर्जुनाला वेळोवेळी सांगितलं गेलं आहे, की तू कर्तव्य म्हणून तुझं कर्म करत राहा आणि बाकीचं मी बघून घेईन. सो अशी जेव्हा आपण रोजची कर्मसुद्धा अशा पद्धतीने करतो, तेव्हा आपल्याला ज्या ऑलरेडी आधी क्रिएट झालेल्या असतात, ज्या सायकिक नॉट्स क्रिएट झालेल्या असतात, त्या नष्ट व्हायला किंवा डिसॉल्व्ह व्हायला सुरुवात होते. आणखीन दुसरा पण एक त्याच्यामध्ये श्लोक आहे. एकच सेकंड. ओके. सॉरी. हां. सो पुढचा एक श्लोक आहे 3ऱ्या अध्यायामध्ये 19वा श्लोक आहे. तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर, असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. हं. त्यामुळे तू असक्त राहा. आय विल प्ले धिस गेम. कृष्णाचं काय वचन आहे या पूर्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनला सांगितलेलं आहे, की तू तू तुझं कर्म करत राहा. बाकी सगळ्या गोष्टींची चिंता माझ्यावर सोडून दे. त्यामुळे तू कुठल्याही गोष्टीपासून मी एखादं काम केलं, तर त्याचे काय परिणाम होतील? मी केलेलं काम योग्य प्रमाणात आहे का? अजून करायला पाहिजे होतं? डोंट थिंक अबाउट ऑल धिस थिंग्स. अशाच प्रकारे आपण विचार करत जातो, की मी रस्ता निवडलेला चुकीचा आहे का बरोबर आहे? कृष्णाने तुला त्यावेळेला किंवा देवाने तुला तुमचे किंवा जे गुरु असतील किंवा जे तुमचे श्रद्धास्थान असतील, त्यांनी तुम्हाला जी बुद्धी ज्या वेळेला जिथे चूज करायची होती ती दिली आणि त्या मार्गावर तुम्ही चालू लागलात. परवा मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं, की जर 4 रस्ते आले तर कुठला रस्ता निवडायचा? त्यावेळेला जी बुद्धी त्या प्रत्येक जीवाला दिली जाते, त्यानुसार त्यांनी तो चूज करावा. मग तो योग्य आहे, अयोग्य आहे हे विचार करायची आवश्यकता नाही. त्यामुळे तू कुठल्याही गोष्टीची अन्य गोष्टींची अटॅचमेंट न ठेवता, तुझं सांगितलेलं तुला आणि कारण विचार कुठून जन्माला येतात? आपल्या डोक्यात एखादा विचार कुठून जन्माला येतो? आता ह्याचं खूप मोठं वेगळं शास्त्र आहे. पण ते सामान्य माणसांना माहिती नसतं. देव साधारणतः भक्ती मार्गामध्ये सांगितलं जातं, की तुमचं जे श्रद्धास्थान आहे, गुरु, कृष्ण, आपण जनरली कृष्ण आपण त्याला म्हणूया. तो तुमच्या डोक्यामध्ये विचार टाकतो आणि हे सायंटिफिकली सुद्धा करेक्ट आहे. सो
त्यानुसार तू तुझी कर्म करत जा. बाकी कुठल्याही गोष्टीशी अटॅचमेंट होऊ नको. असक्त असा शब्द वापरलेला आहे, की बाकी कुठल्याही गोष्टींचा विचार करू नकोस तू. वर्क विथ द कार्यम कर्म समाचरम. म्हणजे तू ती कार्य जी तुला सांगितलेली आहेत किंवा जी तुला अलोकेट केलेली आहेत, जी अंतरस्फूर्तीनी किंवा अंतर कनेक्टिव्हिटीनी तुम्हाला उपदेश दिले जातात किंवा जे सुचवले जातात, ते तू सातत्याने करत राहा. मग त्याच्यामध्ये कोण मला सपोर्ट करतंय, कोण मला सपोर्ट करत नाहीये, मी केलेलं काम कोणाला आवडतंय, कोणाला नाही आवडत आहे, अशा कुठल्याही गोष्टींचा विचार न करता, मला किती रिपल्शन होतंय, मला किती क्रिटिसाइज केलं जातंय किंवा मला फारसं अॅक्नॉलेजमेंट मिळत नाहीये, अशा कुठल्याही गोष्टींचा विचार न करता तू तुझं सेन्स ऑफ ड्युटीनी कार्यम कर्म समाचर आणि समाचर शब्द वापरले. समाचर म्हणजे प्रत्येकाला जे तू काम करतो आहेस प्रत्येकाचं, ते त्यांनी सगळ्यांसाठी करायचं आहे. म्हणजे हा माझा आवडता मनुष्य ह्याला केलं, तो आवडताय त्याला नाही द्यायचं किंवा नाही करायचं, असं नाही करायचंय. डू युअर ड्युटीज फॉर एव्हरीवन हिअर इन द वर्ल्ड. ओके, बी इक्वल टू ऑल किंवा समान पद्धतीने तुझं आचरण सगळ्यांशी असावं. ओके, आणि अशा ज्या नॉन अटॅच असतात दॅट लीड्स टू सुप्रीम रियालिटी, असं त्यांनी 3ऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने म्हटलेलं आहे. अशा अशा पद्धतीने जर लॉंग टर्म बिहेवियर माणसाचं राहिलं, ऑफकोर्स हे डिफिकल्ट आहे, हे सोपं नाही आहे. पण जितक्या जास्तीत जास्त पद्धतीने, म्हणजे जसं असतं ना, की आपण जितका जास्त डाएट फॉलो करू स्ट्रिक्ट, तेवढा आपण रोगांपासून दूर राहू. राइट? एखाद दिवशी म्हणजे वर्षातनं 2 महिने डाएट, जेव्हा दिवाळी आणि अदर्स म्हणजे सणवार असतात, तेव्हा ते डाएट गुंडाळून पडतं किंवा नियम त्याचे नाही पाळले जात. पण जितकं वर्षभरामध्ये जितकं जास्तीत जास्त डाएट पाळली जाईल, जितकं जास्तीत जास्त एक्सरसाइज केली जाईल किंवा शारीरिक हे म्हणजे आरोग्याच्या ज्या टिप्स पाळल्या जातील, तितकं आरोग्य राहील. तसंच आहे हे. जितकं मॅक्सिमम तुम्ही हे पाळू शकाल, तितकं आरोग्य चांगलं राहील किंवा तितकं आधी क्रिएट होण्याचा चान्सेस कमी होतात. आता त्याचं कारण असं आहे, कारण या दोन्ही श्लोकांमध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे, की सुख-दुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो हां. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे, की तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर. म्हणजे या दोन्ही ह्याच्यामध्ये सात्विकता, ओके, किंवा माइंडफुलनेस येतो. आता हे दोन्ही जेव्हा आपण अशा पद्धतीने जेव्हा वागायला सुरुवात करू, त्यावेळेला आपल्याला समजेल, की आपण एक प्रकारचं मेडिटेशन करतो आहोत. ज्याला आम्ही वॉकिंग मेडिटेशन वगैरे म्हणतो, की प्रत्येक चालता, उठता, बसताना आपण स्वतःला मागच्या सेशन्समध्ये एक साक्षी भाव सांगितला होता, की ऑब्झर्व्ह करत सुटायचं स्वतःलाच, की मी काय करतोय? मी काय करतोय? मी काय करतोय? अगदी जरी राग जरी आला, म्हणजे एखाद्या समोरचा मनुष्य जर काहीतरी विक्षिप्तपणाने वागला असेल आणि आपल्याला प्रचंड राग आला, तर तो राग आपल्याला येतो आहे हेही आपण ऑब्झर्व्ह करत राहतो. तर अशी अशी सवय आपल्याला लावता येते. नाही अशातला भाग नाही. तर ती सवय लावायला शिकायची. त्याचं कारण असं, की आपल्या ब्रेनमध्ये 2 प्रकारचे मॅटर्स असतात. एक म्हणजे ग्रे मॅटर असतं आणि एक व्हाईट मॅटर असतं. थोडीशी एनाटॉमी सांगते. ग्रे मॅटर ऑलमोस्ट 40% ऑफ द ब्रेन एंड व्हाईट मॅटर इस ऑलमोस्ट 60% ऑफ द ब्रेन. आता हे प्रत्येकाची एक फंक्शन्स आहेत. ती फारशी काही सांगत बसत नाही ह्याच्यामध्ये. बेसिकली ग्रे मॅटर जितकं जास्त असेल, तितका त्या माणसाचा कॉग्निटिव्ह फंक्शन्स किंवा त्या माणसाची मेमरी किंवा त्या माणसाचे इंटेलिजन्स हे जास्त असतं. ओके. सो अशा 2 प्रकारचे म्हणजे ब्रेनचे जे सेल्स असतात, ते या 2 प्रकारामध्ये डिव्हायडेड असतात किंवा न्यूरॉन्सचे 2 प्रकार 2 प्रकारामध्ये असे डिव्हायडेड असतात. आता याच्यामध्ये असंख्य बरीच एनाटॉमी आहे. ती आता काही सांगत बसत नाही फारशी. आपल्याला इथे काय बघायचं आहे, की ग्रे मॅटर जितकं ग्रे मॅटर असेल, नॉर्मली ही कंडिशन असते, की 40% ग्रे मॅटर असतं आणि 60% व्हाईट मॅटर असतं. एका नॉर्मल असं म्हणू, की एक 20 वर्षाच्या तरुण मुलामध्ये किंवा 20-25 वर्षाच्या तरुण मुलामध्ये किंवा मुलीमध्ये. ओके. एक यंग बॉडीमध्ये किंवा ब्रेनमध्ये. तर जितकं ग्रे मॅटर असतं, आता ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असतात ऑफकोर्स, नाही असं नाही, पर्सन टू पर्सन. पण जितकं ग्रे मॅटर असेल ज्या व्यक्तीचं, तितके त्याचे बेटर कॉग्निटिव्ह फंक्शन्स असतात. आणि बेटर त्याची मसल किंवा न्यूरल कोऑर्डिनेशन्स किंवा त्याची ओव्हरऑल बॉडी फंक्शन्स ही त्या पद्धतीने त्याचे ब्रेन सेंटर्स काम करतात. तर जितकं ग्रे मॅटर असेल जितकं त्या पद्धतीने त्याच्या त्याच्या ऑर्गन्सवर, कारण आपल्या सगळ्यांना माहिती की ही जी बॉडी आहे, त्या बॉडीमध्ये जेवढे पण ऑर्गन्स आहेत, त्याचा सगळ्याचा कंट्रोल हा मेंदूमध्ये आहे आणि सगळ्याची सेंटर्स ही ब्रेनमध्ये आहेत. तर जितकं जास्त ग्रे मॅटर, तितकं बॉडी फंक्शन्स किंवा एन्झाईम सिक्रेशन किंवा कुठल्याही प्रकारचे जे प्रत्येक ऑर्गनचे जे सायकल्स असतात किंवा बॉडी सिस्टम्स असतात, त्या चांगल्या पद्धतीने चालतात. सो आणि ह्या ग्रे मॅटरमध्ये काही कारणांनी, बेसिकली कारणांनी म्हणजे चिंतेनी.
चिंता, ज्याला आपण आधी, ज्याला सायकिक नॉट्स वगैरे अशा गोष्टी ज्या लाँग टर्ममध्ये म्हणतो, त्यांनी ग्रे मॅटर डिक्रीज व्हायला सुरुवात होते. डिक्रीज व्हायला सुरुवात होते म्हणजे की न्यूरॉन्स मरतात आणि न्यूरॉन्स रिजनरेट करायची, हार्ट सेल्स आणि ब्रेन सेल्स रिजनरेट करण्याची अजून तरी कुठल्याही मॉडर्न मेडिसिनकडे कुठल्याही प्रकारची म्हणजे टेक्नॉलॉजी नाही. ओके. म्हणजे समजा मी क्लोनिंग आता म्हणजे समजा बोटाचं किंवा असं एखाद्या बोटाला जखम झाली, तर तिथल्या सेल्स पुन्हा रिजनरेट होतात. ओके. त्या पुन्हा नवीन फॉर्म होतात. दे कॅन रिप्रोड्यूस. मसल सेल असो, बोन सेल असो किंवा कुठल्याही प्रकारची म्हणजे लिव्हर सेल असो किंवा कुठल्याही प्रकारच्या अदर सेल्स असतात, त्या रिजनरेट होऊ शकतात. ओके. पण ब्रेन सेल्स आणि हार्ट सेल्स अशा आहेत, की ज्या रिजनरेट होऊ शकत नाहीत किंवा दे हॅव व्हेरी लिमिटेड ॲक्सेस टू गेट रिजनरेशन. सो अशा ज्या असंख्य वेळा जी आधी क्रिएट राहते, डिस्टर्बन्स होतात, त्यांनी ग्रे मॅटर डिक्रीज व्हायला सुरुवात होतो. अँड दॅट रिझल्ट्स इन द मोटर फंक्शन्स किंवा डिसहार्मोनी इन द मोटर फंक्शन्स किंवा मग अनेक त्याच्याबद्दलचे जे डिसीजेस आहेत ते व्हायला सुरुवात होतात. काही स्टडीज अशा बऱ्याच स्टडीज झालेल्या आहेत, ज्या दाखवतात की मेडिटेशन अँड माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस लीड्स टू इन्क्रीज द रिजनल ब्रेन अँड ग्रे मॅटर डेन्सिटी. अशा बरेचसे क्रॉस सेक्शनल स्टडीज झालेले आहेत, आर-सी-टीज झालेले आहेत, रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्स झालेले आहेत, की दॅट शोज वेगवेगळ्या प्रकारचे माइंडफुलनेस टेक्निक्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिटेशन टेक्निक्स कॅन इन्क्रीज ऑर दे हॅव फाउंड टू इन्क्रीज द रिजनल ब्रेन ग्रे मॅटर डेन्सिटी. ओके. सो इव्हन व्हाईट मॅटर सुद्धा म्हणजे व्हाईट मॅटर म्हणजे या सगळ्या टेक्निक्सनी व्हाईट मॅटर सुद्धा इन्क्रीज होण्याचे काही पायलट स्टडीज झालेले आहेत, पण त्याचे मेजर स्टडीज झालेले नाहीये. त्यामुळे व्हाईट मॅटरबद्दल थोडासा क्वेशन मार्क आहे. पण ग्रे मॅटर नक्कीच ते इम्प्रूव्ह करू शकतं. फॉर अ लॉंगर ड्युरेशन ऑफ द प्रॅक्टिस ऑफ द माइंडफुलनेस ॲज वेल ॲज विथ द मेडिटेशन. So, but what is basically meditation or mindfulness? जर माइंडफुलनेसच्या असंख्य टेक्निक्स आहेत, त्या तुम्ही जर त्यातले 7-7 कोर्स तुम्ही बघितले, तर त्याच्यामध्ये नॉन जजिंग, म्हणजे नॉन जजमेंट, कोणत्याही माणसाबद्दल जजमेंटल अप्रोच नाही ठेवायचा. त्याला आहे तसा ॲक्सेप्ट करायचा. त्याला, तिला किंवा सिच्युएशनला, कुठल्याही गोष्टीला. प्रत्येक गोष्टीची एक जजमेंट करायची किंवा जज करायची प्रत्येक गोष्टीला आपल्याला एक वाईट सवय असते. तर ती पहिल्यांदा अव्हॉइड करायची. त्याच्यानंतर हॅव्हिंग पेशन्स, बिगिनर्स माइंड्स म्हणजे जस्ट लहान मुलासारखा अप्रोच ठेवायचा किंवा व्हेरी इनोसन्स ठेवायचा अप्रोच करायचा. ट्रस्ट ठेवायचा प्रयत्न करायचा प्रत्येक गोष्टीवर घडणाऱ्या. नॉन स्ट्रायव्हिंग म्हणजे कुठल्याही प्रकारचा असा क्रांतिकारक विचार किंवा येऊ द्यायचे नाहीत. शांत ठेवायचं शक्यतो ब्रेनला. ॲक्सेप्टन्स म्हणजे जे घडतंय, जो मनुष्य आहे आपल्या आयुष्यात आला किंवा काही गेलं, ते ॲक्सेप्ट करायला शिकायचं आणि लेटिंग इट गो म्हणजे गिव्हिंग अप, ट्राय टू फॉरगिव्ह. हे 7 कोर्स आहेत. कुठलीही माइंडफुल टेक्निक जरी घेतली, तरी ती या 7 कोर किंवा 7 पिलर्सवर अवलंबूनच असते. आणि जेव्हा आपण ह्या 7 पिलर्स बेसिकली ॲक्सेप्ट करतो, दॅट इटसेल्फ इज अ सत्व ॲक्टिव्हिटी. ओके. आता सत्व ॲक्टिव्हिटी म्हणजे जेव्हा तुम्ही सेन्स ऑफ ड्युटीनी म्हणजे मनुष्य प्रत्येक गोष्टीकडे माझं कर्तव्य म्हणून बघायला लागतो, की मला सांगण्यात आलेली गोष्ट मला करायची आहे किंवा मी कुठलंही काम करते ते माझं कर्तव्य बुद्धीनी करतो आहे. ओके. मला याच्यातून काही लाभ किंवा हानी मला अपेक्षित नाही. माझं कर्तव्य आहे म्हणून मी केलेलं आहे. सो अशा पद्धतीने जेव्हा मनुष्य जगायला सुरुवात करतो, ॲक्चुअली स्पीकिंग 24 अवर्स ही इज इन द स्टेट ऑफ मेडिटेशन. कारण मेडिटेशन म्हणजे आता मी मागेच एकदा सांगितलं होतं, की योगा इज क्वाईट वाईड कन्सेप्ट. म्हणजे 1 तास सकाळी आसन आणि प्राणायाम किंवा मेडिटेशन केलं आणि संध्याकाळी केलं आणि वेगळ्या पद्धतीने म्हणजे इज नॉट अ योगा. योगा कॅन यू फॉलोड 24 अवर्स अल्सो. ओके. सो आता मेडिटेशनच्या टेक्निक्स आहेत. मेडिटेशन, सायक्लिक मेडिटेशन, त्याच्यानंतर तुमचं सुदर्शन क्रिया योगा आणि बऱ्याच टेक्निक्स आहेत ह्याच्यामध्ये. सो त्या टेक्निक्स तुम्ही त्यांना काही लिमिटेशन्स आहेत. ओके. कारण त्याच्या एका विशिष्ट पद्धतीने काही आसनांमध्ये त्या करायच्या असतात. त्यामुळे त्या काही विशिष्ट जागेमध्येच आपण करू शकतो. ओके. चालता बोलता नाही करता येणार. आता काय बऱ्याच वेळेला चॉकलेट मेडिटेशन, वॉकिंग मेडिटेशन, स्लीपिंग अशा वेगळ्या टेक्निक्स आता काढलेल्या आहेत लोकांनी. नाही अशातला भाग नाहीये. पण एका विशिष्ट त्याला कसळ, काळ किंवा एक विशिष्ट पद्धतीची तयारी लागते त्या गोष्टी करायला. तर त्या तुम्ही फक्त 1च तास सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी 1च तास करू शकता त्या टेक्निक्स. पण ही जी टेक्निक आहे, ऑब्झर्व्हिंग साक्षी भाव क्रिएट करणे. जे भगवद्गीतेने सांगितलं, "तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर." ही अवस्थेसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे भरल्यापोटी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर कुठल्याही पद्धतीच्या त्याला एज लिमिटेशन नाही. ओके. म्हणजे कुठल्याही अवस्थेमध्ये करता येण्यासारख्या आहेत आणि म्हणूनच त्या सात्विक ॲक्टिव्हिटीज म्हणून गणल्या जातात.
Okay, so yeah, karne is equal to a meditation, or it's equal to a mindfulness, which will again increase the gray matter, which will again lead to a better function of the body. Okay, so follow म्हणजे मगाशी जे दोन हे सांगितले की असक्त होऊन कार्य करत राहणे प्रत्येक गोष्टीच्या, की मी हे कार्य हे माझं मला करत म्हणजे त्यावेळेला तुम्ही बऱ्याच वेळेला पुढे श्रद्धा हे एक टूल सांगितलेलं आहे, की बाबा मी एखादे स्वामी असतील किंवा एखादे गुरु असतील त्यांच्यासाठी मी करतो आहे. दास्यत्व भावाने पण करू शकता किंवा ज्यांना भक्तिमार्ग एवढा रुचत नाही, जी बुद्धिजीवी इंटेलेक्च्युअल लोकं आहेत, त्यांना त्यांना ॲज अ टेक्निक, योगिक टेक्निक्स म्हणून पण करू शकता. Okay, so in this way these are the techniques described in Bhagavad Gita, which can reduce or which can minimize or dilute the adhis which has already got created. आता स्टेप बाय स्टेप टेक्निक्स काय आहेत किंवा आता मगाशी जसं सत्व ऍक्टिव्हिटीज म्हटलं की ट्राय टू बिकम अ सत्व अवस्था. इवन कृष्णाने सत्वातीत अवस्था करायला सांगितलेली आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये 45वा श्लोक कृष्ण सांगतो की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्षिनो निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. म्हणजे आता सुरुवातीला आता हे जे दोन मगाशी श्लोक सांगितले ते करणं इतकं सोपं नाहीये, डिफिकल्ट आहे. बोलायला सोपं वाटतं, पण करण्यासाठी करायला गेलं तर त्याला कुठेतरी एक स्टेप लागतात. सो दीज आर द स्टेप वाईज टेक्निक्स टू ओव्हरकम ऑर टू रिझॉल्व्ह द आधी. आपल्याकडे बेसिकली 3 गुण असतात, सत्व, रजस आणि तमस. साधारणतः माहिती असतील हे गुण. तमस म्हणजे लिथार्जिक किंवा प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना पुश करावं लागतं. अरे हे करा, ते करा, ते करा. ते स्वतःहून काही करायला मागत नाहीत. राजसिक पीपल जी लोकं असतात ती रजस गुणप्रधान जी लोकं असतात ती स्वतःहून प्रत्येक गोष्ट करायला तयार होतात. पण त्यांना नीड ऑफ अप्रिसिएशन असते. म्हणजे लहान मुलांनी कविता राईम म्हणून दाखल्यानंतर ना, म्हणजे एक उदाहरण मी नेहमी सांगत असते त्रिगुणांचे एक्सप्लेन करण्यासाठी, की 2-3 वर्षाचं मूल असतं त्याला राईम शिकवलेली असते आणि राईम शिकवताना झाल्यानंतर तो अर्धी राईम म्हणून थांबतो. का तर कोणी ऐकतंय का? कोणी टाळ्या वाजवतंय का? मग टाळ्या नाही वाजवल्या तर मी राईम कंप्लीटच नाही करणार. अशी मोठी माणसं पण करतात, की समजा मी सेल्फी घेणार, लगेच अपलोड करणार Facebookवर. जर मला लाइक्स नाही आले तर मग काय उपयोग आहे करण्याचा? सो दीज आर राजसिक पर्सनॅलिटीज. बेसिकली त्यांना अप्रिसिएशन, दे डू द वर्क विथ द एक्स्पेक्टेशन ऑफ द अप्रिसिएशन. ओके, आता हा खूप मोठा विषय आहे. त्रिगुणांच्या बाबतीमध्ये बरंच बोलू शकतो. परंतु आणि दुसरी गोष्ट असते राजसिकतेच्या बाबतीमध्ये, ती म्हणजे इगो. मी केलेलं आहे. हे काम माझ्यामुळे कंप्लीट झालं. हे मी केलं. दुसरं कोणी करू शकलं नसतं. सो ही जी त्यांच्यामध्ये एक भाव असतो किंवा त्यांची एक धारणा असते, दॅट इज अ राजसिक ता किंवा रजोगुण प्रधान व्यक्ती. आणि सत्वगुण प्रधान व्यक्ती डू ऑल द ड्युटी वर्क विथ द सेन्स ऑफ ड्युटी, जसे मगाशी त्या 2 श्लोकांमध्ये एक्सप्लेन केलं. पण कृष्ण तर त्याच्या पुढे जाऊन सांगतोय. कृष्ण काय सांगतो आहे, की त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. ही जी प्रकृती आहे किंवा हे जे आजूबाजूला तू आणि निसर्ग आहे, हे या 3 गुणांनी बनलेलं आहे, सत्व, रजस, तमस. which प्रकृती रिव्हील्स अराउंड अस इज मेड अप ऑफ these 3 गुणास. ओके, या 3 गुणांनी बनलेली आहे. आणि जर तू या 3 गुणांमध्ये अडकून राहिलास, तमस, रजस आणि सत्व, तर तू नेहमीच कन्फ्लिक्शन्समध्ये जाणार किंवा नेहमीच तुला डायलेमा क्रिएट होत राहणार. नेहमीच तुझ्या मनामध्ये काही ना काहीतरी डिस्टर्बन्स क्रिएट होत राहणार आणि तो डिस्टर्बन्स तुला एक दिवशी कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या दुःखामध्ये लोटणार आहे. ओके, सो ट्राय टू गो बियॉन्ड दिस निस्त्रैगुण्यो भवार्जुन. म्हणजे या त्रिगुणांच्या पलीकडे जी एक निर्द्वंद्व नित्य सत्वस्थ अवस्था आहे, तिथे जायचा प्रयत्न कर. आता सात्वावस्थेमध्ये काय असतं, सात्वप्रधान माणसं जी असतात, ती प्रत्येक कर्म ही सेन्स ऑफ ड्युटीनी करतात, की हे माझं कर्म आहे. फुलाला कोण रोज उमलायला सांगतं का? नाही. ते त्याच्या रेग्युलॅरिटीमुळे आणि ॲक्चुअली ह्याच्या डेफिनेशन्स ज्या आपण लास्ट प्रेझेंटेशनमध्ये बघणार आहोत. या सूर्याला कोणी रोज उगवायला सांगतं का? आपण बघितलं नाही बघितलं तरी सूर्य उगवणारच असतो. आपण दिवसभर 12 वाजेपर्यंत झोपून राहिलो तरी सुद्धा सूर्य उगवतो 6 वाजता. सो कोणी बघो नाही तर न बघो, मी माझं काम करणार. अशी जी कामं करत असतात. म्हणजे आज 100 लोकं क्लासला आले किंवा एकच मुलगा क्लासला आला, मला काही फरक पडत नाही. मी माझं काम करणार आहे. ओके. सो ही सत्वप्रधान माणसं असतात. सो पण सत्वप्रधान व्यक्तींमध्ये सुद्धा एक बारीकसा हे असतो, की एक बारीक सेन्स ऑफ इगो असतो त्यांच्यामध्ये, की या देवाच्या संसार किंवा हा रन करण्यासाठी मी कारणीभूत झालो किंवा माझ्याकडून ते कर्म केलं गेलं. असा एक छोटासा बारीकसा एक त्याच्यामध्ये पण एक अंश असतो, जोही कृष्णाने टाकायला सांगितलेला आहे, की निर्द्वंद्व नित्य सत्व असतं.
त्याच्या पुढे जा. त्या सत्वावस्थे म्हणजे समजा मला माझं कर्तव्य नाही करता आलं, म्हणजे सत्वातीत माणसं गुणप्रधान माणसाने एक हे राहते, की "अरे, मला माझं कर्म नाही करता आलं, मला माझं कर्म करता नाही आलं, मी माझं कर्तव्य नाही केलं." तर मी माझं कर्तव्य करतो आहे, हा सुद्धा एक इगो आहे. समजा आज मला माझं कर्तव्य नाही करता आलं. तत्वातीत अवस्था. त्याची इच्छा नव्हती, मला नाही जमलं. हे म्हणजे त्याच्या पुढे जायचं आहे. निस्त्रैगुण्य किंवा तुरीयावस्था व्हिच इस ॲज गुड ॲज तुरीयावस्था. त्यामुळे केलं, नाही केलं, आता फक्त फरक एवढाच आहे, की तामसिकता आणि तुरीयावस्था किंवा सत्वातीत अवस्था ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे हां. तो लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर काही केलं, नाही केलं तर तामसिकतेमध्ये पण सापडतं. तसं नाहीये. ओके. सो आपण तिघुणांविषयी एखाद्या दिवशी बोलू. फार मजा येते त्या लेक्चरमध्ये. तेव्हा आपल्याला जास्त ठळकपणे कळू शकेल ही गोष्ट. सो त्रैगुण म्हणजे तू तुर्यावस्थेमध्ये किंवा निर्द्वंद्व अवस्थेमध्ये म्हणजे सत्वातीत अवस्थेमध्ये जर गेलास, तर तुला पाप लागणार नाही किंवा तुझ्या मनाची शांती नेहमीच म्हणजे ह्याच्यामध्ये राहील किंवा शांती टिकेल आणि जी तुला कुठल्याही प्रकारचे व्याधी आणून क्रिएट करणार नाही. हे आपण नंतर बघूया. इव्हन आयुर्वेदा अल्सो सेज दॅट आयुर्वेदाने 3 दोष मानलेले आहेत. दोषांची डेफिनेशन आहे धारयती तद दोषः. जे देहाचे धारण करतात ते फिजिकल दोष आयुर्वेदाने कफ, पित्त, वात हे सांगितलेले आहेत, जे सगळ्यांना माहिती आहे. आयुर्वेदाने मानसिक दोष पण सांगितलेले आहेत. ते समस, रजस आणि सत्व. आणि कफ दोष आणि या फिजिकल आणि मानसिक दोषांचं कुठेतरी एक कोऑर्डिनेशन असतं. कफप्रधान व्यक्ती या बऱ्याच वेळा तामसिक असतात. वातप्रधान व्यक्ती या राजसिक असतात आणि पित्तप्रधान व्यक्ती या सात्विक असतात. असं एक ऑफकोर्स 7 प्रकारच्या आणि असंख्य प्रकारच्या प्रकृती आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत. पण जर शारीरिक आणि मानसिक दोषांचा जर आपण उहापोह केला किंवा त्यांना कुठेतरी एका स्टेजवर आणायचा प्रयत्न केला, तर साधारणतः कफ इज कफ गोज विथ द तमस, वात गोज विथ द रजस आणि पित्त गोज विथ द सत्व. आता हे खूप मोठे-मोठे कन्सेप्ट्स आहेत. ते मी इथे करायचा प्रयत्न करतोय. या प्रत्येक विषयावर एक-एक लेक्चर देता येऊ शकतं. सो पण सत्वातीत अवस्था जी आहे, दॅट इज कॉल्ड एज अ बॅलन्स स्टेट ऑफ 3 दोषास. म्हणजे जेव्हा आयुर्वेदाने स्वस्थाची काय व्याख्या दिलेली आहे, की समदोषः समाग्नेश्च समधातू मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यपि धीयते. सो हे दोष किंवा हे धातू, अग्नी वगैरे पुढच्या काही डेफिनेशन आहेत. पण हे दोष जेव्हा समान अवस्थेमध्ये कार्यरत असतील कुठल्याही बॉडीमध्ये किंवा कुठल्याही व्यक्तीमध्ये, तेव्हा स्वास्थ्य त्या माणसाचं टिकतं. आता हे दोष कसे स्वास्थ्य इक्विलिब्रियममध्ये किंवा समान अवस्थेमध्ये आणायचे? तर ते मानसिक दोष जेव्हा आपण त्या मानसिक दोषांना जेव्हा ओव्हरकम करू, आपल्यामध्ये जे तामसिकता असते, राजसिकता असते ती डिक्रीज करू आणि सत्व अवस्थेकडे जाऊ आणि सात्विकता आपण सोडून जेव्हा तिसऱ्या अवस्थेकडे जाऊ, त्याच वेळेला मनाची जेव्हा बॅलन्स स्टेट क्रिएट होते, तेव्हा फिजिकल बॉडीमध्ये ही बॅलन्स स्टेट दोषांची पण क्रिएट होणार आहे, व्हिच विल लीड टू हेल्थ. सो आता आधींचे काही सोल्युशन सांगितलेले आहेत कृष्णाने. पण आधी क्रिएटच होऊ नयेत म्हणून काही प्रिव्हेन्शन पण सांगितलेले आहेत. तर त्या प्रिव्हेन्शनमध्ये 3 ते 4 श्लोक्स आहेत, की जे भगवद्गीतेमध्ये आपल्याला सापडतात आणि हा सगळ्यात फेमस आणि मिसअंडरस्टूड श्लोक आहे. ह्याच्यावर जवळपास 2 ते 3 लेक्चर्स घेता येऊ शकतात. पण एनिवे सगळ्यात फेमस श्लोक जो भगवद्गीतेचा आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन आणि सगळ्यात मिसअंडरस्टूड म्हणजे सगळ्यात चुकीचा अर्थ जर कुठल्या श्लोकांचा घेतला असेल, तर तो या श्लोकाचा घेतलेला आहे. कारण कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्ही जा, त्याला तिथे सापडेल, की तुला कर्म करण्याचा हक्क आहे किंवा कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, फळावर तुझा अधिकार नाही. लोकं येऊन ॲक्चुअली डिबेट करतात काउन्सिलिंग सेशन्समध्ये, की कर्म मी करणार, मग फळ मी का नाही अपेक्षित करणार? ओके. तर तो अर्थ त्या श्लोकांचा बऱ्याचशा पुस्तकांमध्ये चुकीचा दिला आहे. तर बेसिकली व्हॉट इस अधिकार? खूप शॉर्टमध्ये सांगते आहे. अधिकार मीन्स द एलिजिबिलिटी. अधिकार म्हणजे हक्क किंवा माझा राइट नाही. हक हक हा जो शब्द आहे ना, हक्क हा शब्द हक या उर्दू शब्दावरून आलेला आहे. ओके. आणि बऱ्याच वेळेला भगवद्गीतेचे संस्कृत श्लोकांचे खूप वेगळे विचित्र अर्थ आपल्या हिस्ट्रीमध्ये लोकांनी लावलेले आहेत. त्याच्यावर तर फारसं बोलत नाही. त्यामुळे हक्क म्हटला, की त्याच्यामध्ये एक राइट्सची किंवा डिव्हाईड करण्याची, की मला हे मिळालंच पाहिजे, अशी एक अपेक्षा क्रिएट होते. पण अधिकार असा शब्द वापरलेला आहे. तो अधिकार म्हणजे
ती गोष्ट करण्याची, कुठलीही कार्य करण्याची एलिजिबिलिटी तुमच्याकडे असायला पाहिजे. त्या कार्याचे जे काही रिस्पॉन्सिबिलिटी घेता आली पाहिजे. म्हणजे त्याचे बरे-वाईट जे काही परिणाम असतील, त्यातून तुम्हाला जाण्याची तुमची एलिजिबिलिटी असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅशन असली पाहिजे, डीप इंटरेस्ट असला पाहिजे त्या गोष्टीमध्ये. आणि जेव्हा हा डीप इंटरेस्ट ते गोष्ट करण्यासाठी मध्ये असतो माणसाचा, तेव्हाच तो फळाची अपेक्षा ठेवत नाही. कर्म करायचं आणि फळाची अपेक्षा कशी नाही ठेवायची? ओके. असे अनेक लोकं प्रश्न विचारतात, की मी कर्म केलं तर मी फळाची अपेक्षा करणारच ना. ऑफकोर्स ही राजसिकता झाली. अगदी सात्विकतेकडे गेले तरी सुद्धा थोडं नाही थोडं ठीक आहे, थोडं तर मला फळाची अपेक्षा करू द्या असं. सो जेव्हा त्यांना हे समजतं, अशा वेगवेगळ्या मी गोष्टी सांगतो, की ती गोष्ट करण्यामध्ये जेव्हा तुम्ही ती गोष्ट एन्जॉय करता, ओके. कुठलीही गोष्ट करताना ती गोष्ट एन्जॉय करायला शिकायची. म्हणजे ऑब्व्हियसली त्या गोष्टीचा काय परिणाम होणार आहे, काय नाही परिणाम होणार आहे किंवा मला त्यातून किती माझा फायनान्शियल गेन होणार आहे किंवा काही लॉस होणार आहे ह्याच्याकडे माझं लक्षच जाणार नाही. आय विल बी सॅटिस्फाईड की मला ही गोष्ट करायला मिळाली आणि मी हॅपी आहे याच्यामध्ये. सो कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू तुझं कर्म करत राहा. अधिकाराने करत राहा. अधिकाराने करत राहा म्हणजे डीप पॅशननी करत राहा, डीप इंटरेस्टनी करत राहा. यू फर्स्ट बिकम एलिजिबल टू डू दॅट कर्म. You first try to face the outcomes of that karma. ओके. सो अशा प्रकारचे जर कर्म कुठलंही केलं गेलं, तर कुठल्याही कर्माची आधी किंवा कुठल्याही सिच्युएशनमध्ये त्या माणसाच्या मेंटल पीस कधीच डिस्टर्ब होऊ शकत नाही. दुसरं पण एक जी ॲक्चुअली डेफिनेशन्स आहेत योगाच्या. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्योः समो भूत्वा समत्वम योगोच्यते. ओके. म्हणजे तू तुझं ॲक्शन आता ह्या डेफिनेशन्स मी फार काही एक्सप्लेन करत बसत नाही. कारण हे सगळ्यांना माहिती आहेत, की डू ॲक्शन अटेंडिंग विथ द योगा म्हणजे योग स्थितीमध्ये योगस्थः कुरु कर्माणि. योग म्हणजे मनाच्या इक्विलिब्रियम स्टेटमध्येच कर्म करत जा. सिद्धी असो किंवा असिद्धी असो. कुठल्याही प्रकारचे गुड ऑर किंवा बॅड सर्कमस्टन्सेस असतील, तरी सुद्धा तू तुझं कर्म करत राहा. ह्याला समत्वम योगोच्यते. म्हणजे ही समान अवस्था मनाची बाहेर तुम्ही काहीही करत असताना समान अवस्था त्याला योग अवस्था असं म्हणतावं. तिसरा पण एक श्लोक आहे त्याच्यामध्ये. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. हं. आता बऱ्याच वेळेला त्या 5व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितले आहे, की त्याला आदेश दिलेला आहे, की सिद्ध सिद्धी हो समो भूत्वा. म्हणजे मी सांगतो आहे म्हणून तू असं कर. म्हणजे भक्ती मार्ग फॉलो करणारी लोकं, गुरुचा उपदेश मानणारी लोकं किंवा आदेश मानणारी जी माणसं असतात त्यांच्यासाठी मी सांगतो म्हणून कर तू. ओके. पण काही लोकांना मी सांगतो म्हणून करणं थोडंसं डिफिकल्ट जातं किंवा शब्दप्रमाणे मानणं कठीण जातं. मग त्यांना काय सांगितलेलं आहे, की बुद्धियुक्तो तू तुझी बुद्धी वापर. आणि जहातीह म्हणजे उभे सुकृत दुष्कृते म्हणजे कुठलीही सुकृत किंवा दुष्कृत पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठलेही कॉन्सिक्वेन्सेस सर्कमस्टन्सेस आले तरी सुद्धा तू योगाला सोडू नकोस. तुझी मनःशांती तू मी सांगतो म्हणून पाळू नकोस. तू तुझा मार्ग काढ. बरीच लोकं गुरुचा आदेश किंवा पाळणारी नसतात किंवा त्याचा तो मूळतः स्वभाव नसतो. मग तू तुझी टेक्निक शोधून काढ. जसं आपण कृष्णाचं जे चक्र सुदर्शन चक्र बघतो, ते बाहेरून फिरत असतं, पण आतून स्टेबल असतं. सो यू फाइंड आउट युअर ओन वेज, युअर ओन टेक्निक्स, की आतमध्ये कशी स्टेबिलिटी ठेवायची आणि बाहेर कसं कार्य करत राहायचं. सो दॅट इज अल्सो अ सेकंड डेफिनेशन ऑफ द योगा अल्सो गिव्हन इन भगवद्गीता. सो अशा सगळ्या टेक्निक्स तू तुझ्या तू शोधून काढ. आता मला ऐकायचं नसेल, माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल, कृष्ण म्हणतो, तर तुझ्या तू शोधून काढ. ओके. सो धिस इज अ स्किल. या अशा प्रकारे जर कर्म केलं, कुठलीही कर्म केली, तर आपल्याला कधीही आधी प्रिव्हेंट करता येते किंवा आधीची ते सायकिक नॉट्स किंवा कुठल्याही प्रकारच्या मेंटल डिस्टर्बन्सेस क्रिएटच नाही होणार. कसे नाही होणार? तर पहिल्या श्लोकामध्ये जेव्हा त्यांनी म्हटलं होतं, की अधिकाराने जेव्हा कर्म केलं जातं, तेव्हा ते कर्म करण्यामध्येच तो मनुष्य एन्जॉय करत असतो, की मला हे कर्म करायची संधी मिळाली आणि ते कर्म करत असताना जो मला आनंद मिळाला, तेवढ्यामध्येच मी खुश आहे. मला काही फळ मिळालं, नाही मिळालं तरी मला काही फरक पडत नाही किंवा मला फळाची अपेक्षाच नाही. सो ही इज नॉट वरीड अबाउट एनी फ्रूट ऑफ द ॲक्शन. ओके. जेव्हा त्याला फळाची अपेक्षा नसते, तेव्हा तो एका सेम फ्रिक्वेन्सीने चालत असतो. तर त्याच्या थॉट वेव्हज सेम पद्धतीने चालत असतात. आणि दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर रनिंग ऑल द बॉडी फंक्शन्स इन अ व्हेरी स्मूथ हार्मोनी. म्हणजे त्याला काही फरक पडत नाही तो कर्म करतोय किंवा नाही करतोय. त्याच्या इंटरनल बॉडी फंक्शन्समध्ये काहीही फरक पडत नाही. ते त्याच्या एका सेम हार्मोनीमध्ये इक्विलिब्रियममध्ये रन होत असतात सगळे सिस्टम किंवा फंक्शन्स. आणि त्यामुळे त्याला कधीच कुठल्याही प्रकारचा रोग होण्याची शक्यता ही कमी होते. दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, की कर्मफल, मा कर्मफल हेतुर्भुः मातु संगोस्त्व कर्मणी असं ते पुढच्या चरणामध्ये आहे कर्मण्येवाधिकारस्थेच्या, की कर्मफलाचा तो हेतू झालास हे पण तो सोडून दे. म्हणजे
हे एखादं कर्म करण्यासाठी मी कारणीभूत झालो, हे तुला सोडून द्यायचं आहे किंवा हा संकल्पना सोडून द्यायची आहे. त्याच्यामुळे काय होतं, की कुठल्याही प्रकारची अटॅचमेंटच क्रिएट होत नाही. हे वर्कशॉप करायला मी जबाबदार राहिले, नाही झाले, वेळ आला, प्रसंग आला, सगळी माणसं आली, झाला. मी केला, नाही केला, मला नाही माहिती. मला बोलायला मिळालं, आय एम हॅपी. मला माझे विचार किंवा माझे जे काही आमचा रिसर्च आहे, तो तुम्हाला सांगायला मिळाला, आय एम हॅपी फॉर दॅट. आता हे जर समजा कधी झालं नसतं किंवा कधी झालं असतं, 6-6 महिन्यातनं कधी होत पण नाही. सो जेव्हा जे त्याला वाटतं, तेव्हा तो घडवून आणतो. नाही वाटत, तेव्हा नाही घडवून आणत. सो अशा प्रकारचं जेव्हा मा कर्मफल हेतुर्भुः, कर्मफळाची हेतू सुद्धा मी नाही, ही संकल्पना मनामध्ये रुजवणे, असं जर करत आलो, तर आपले बॉडी फंक्शन्स किंवा मेंटल स्टेट कधीही डिस्टर्ब होत नाही. पुढे मातु संगोस्त्व कर्मणी असं म्हटलेलं आहे, की तू संग पण ठेवू नकोस. म्हणजे समजा हे वर्कशॉप्स संपल्यानंतर तुम्हाला हे विचार आवडले असतील, नाही आवडले असतील, कोणाला पटले असतील, कोणाला नसतील पटले, मी काही चुकीचं बोलून गेलं असेल, मी काही बरोबर बोलून गेलं असेल. डोंट थिंक अबाउट धिस. तू तुझं कर्म करून मोकळा झालास, त्याचे इम्पॅक्ट क्रिएट होत राहतील. मी काहीच म्हणजे मी बोललेलं लोकांना आवडलं का? पुढच्या वेळेला ते परत माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवतील का? असं कुठल्याही प्रकारचे विचार संग ठेवायचा नाही. ऑफकोर्स हे प्रॅक्टिसनी येतं. सो अशा प्रकारची कुठलीही अटॅचमेंट नाही ठेवली, तरी सुद्धा बॉडी फंक्शन्स कंटिन्युअसली एका इक्विलिब्रियममध्ये काम करताना हार्मोनी क्रिएट होणार. पुढे पण तसंच म्हटलेलं आहे, की सिद्ध असिद्धो समो भूत्वा समत्वम योगोच्यते. म्हणजे ही जी अवस्था आहे, ती कुठल्याही प्रकारचे बाहेरचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा सर्कमस्टन्सेस असताना सुद्धा मी माझ्या मनाची एक सेम अवस्था मेंटेन करू शकते. दॅट इज अ हॅपी मोमेंट किंवा हॅपी फीलिंग ऑफ द माइंड. सो दॅट लीड्स टू द हार्मोनी इन एनी एक्सटर्नल सिच्युएशन. हार्मोनी ऑफ द बॉडी फिजिओलॉजी. आणि योग तिसरी जी डेफिनेशन सांगितली आहे योगाची, योगः कर्मसु कौशलम्. म्हणजे बाहेर कितीही वादळ चालत असलं किंवा बाहेर